हाय फ्रेंड्स, तर इथे आपण शेवपुरीसाठी पुरी घेतलेली आहे. या रेडीमेड पुऱ्या, बारीक शेव, बटाटे उकडून घेतलेले आहे मीठ घालून. तर चटणी बनवणार आहोत. त्यासाठी कांदा घेतलाय, 4 मिरच्या, कोथिंबीर, 1 टमाटर, लसूण, अद्रक, मीठ आणि साखर आणि हे एवढुसा लिंबू. आता हे मिक्सरला आपण वाटून घेऊया, म्हणजे चटणी तयार होईल आपली चटकदार पाणीपुरीची, शेवपुरीची. शकता आपली चटणी तयार आहे. माझ्याकडे हे किसानचं चेकअप आहे, सॉस, टोमॅटो हे पण लागेल. काढून प्लेटमध्ये मांडूया. प्लेटमध्ये अशा पुऱ्या ठेवलेल्या आहेत. सुकी शेव, बारीक टोमॅटो केचप, ग्रीन चटणी आपण बनवून घेतलेली आहे, मस्त दिसते. आता आपण खायला बटाटा राहिलेला आपला येतोय लवकरच. तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा, लाईक नंतर करा. फायनली बटाटा आलेला आहे. तर तो आपण पुरीवरच, बटाट्यात पण मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि चटणीत पण आपल्या मीठ आहे. तर तुम्हाला आवश्यकता असले तर मीठ घाला. तर आपण हे बटाटा सगळीकडे असा घालून घेऊया अशा प्रकारे. हा मस्त असा बटाटा घालून घेतलेला आहे. आणि आता आपली ग्रीन चटणी आपली घालून झालेली आहे. चटणीत तुम्ही पाहिलंय काय काय टाकलंय. आपण केचप लाल लाल घालूया. किती मस्त आपली झालेली आहे शेवपुरी. सुटले की नाही तोंडाला पाणी. आता फायनली आपली शेव भुरभुरायची अशी. आता खायला जाणार का तुम्ही बाहेर? अशी बनवून घरच्या घरी एन्जॉय. आता लाईक करायला विसरू नका. टेस्ट करून दाखवतायत. मस्तच. लाईक, शेअर, कमेंट्स करा नक्की. आणि अशी सबस्क्राईब तर करणारच. थँक्यू सो मच. तुम्ही अशीच बनवा घरच्या घरी. आम्ही आता एन्जॉय करतो. या खायला तुम्ही पण. थँक्यू सो मच. बाय. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.